वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता ते राज्यसभेत मंजूर करून घेण्याचं आवाहन सरकारपुढे आहे। दरम्यान या वक्फच्या चर्चेवरून संसदेत आणि संसदेबाहेरही पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या नावाचा उल्लेख झालेला पाहायला मिळाला। लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांची एवढी काळजी पाहून जिनांनाही लाज वाटेल असा टोला लगावला। तर संजय राऊतांनीही राज्यसभेत भाषणादरम्यान मोहम्मद अली जिनांचा उल्लेख करून त्यांचा आत्मा सरकारमध्ये शिरल्याचा टोला लगावला। त्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत गेल्यामुळेच ठाकरे जिना म्हणत असल्याचं म्हटलं आहे। सुधारणा काल तरी करायला पाहिजे होत्या। बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष, विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुल चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं। राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते, वारंवार जिनांची आठवण येते। हे दुर्दैव आहे। गरीब मुसलमानों की बहुत चिंता हो रही है। अचानक इतनी चिंता हो रही है कि मुझे डर लगने लगा है, और मुसलमान भी डरे, हिंदू भी डरे कि इतनी चिंता गरीब मुसलमानों की क्यों हो रही है। मुसलमानों की इतनी चिंता बैरिस्टर जिना भी नहीं करते। बैरिस्टर मोहम्मद अली जिना ने भी कभी इतनी चिंता मुसलमानों की नहीं की थी, वो आप कल से कर रहे हो। मध्यरात्री मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। मुस्लिमांच्या लांगुल चालनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला मोहम्मद अली जिनांच्या पंक्तीत आणून बसवलं। तसंच जमिनी घशात घालण्यासाठी मोदी सरकारनं वक्फ दुरुस्ती विधेयकाचा घाट घातल्याचा आरोपही त्यांनी केला। ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंनी कोणते वार केले आणि एकनाथ शिंदेंनी वार परतवून लावताना कोणते पलटवार केलेत आपण पाहूया। गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती? का तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाहीये, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडतो? का बोलला नाहीत तुम्ही? मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे, महिलांनी केलंय, मुलांनी केलंय, आणि शेवटी ते म्हणाले लांगून चालन आहे। एकीकडे म्हणाले हे मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत, हे एकीकडे म्हणतायत लांगून चालन केले, नक्की काय त्यांना म्हणायचं आहे? आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो। सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पाऊल यांनी मुस्लिम ट्रस्टवरती टाकले, उद्या जैनांच्या टाकू शकतील, ख्रिश्चनांच्या टाकतील, कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे, शीख लोकांच्या टाकतील, अगदी बौद्धांचे येईल, हिंदूंच्या तर आहेच आहे। तर हे आत्ताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे। काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डिनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या। आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या या वक्फ बोर्डाच्या निर्णयामुळे या अशा मुठभर लोकांना चाप बसेल, निर्बंध बसेल। राज्यातले शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते गद्दार लोक आपले आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ शॉर्टकट मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे। मला बोलायला लावू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।